महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य हबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। गुरुदेव तुम्हारी जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय हो। चरण कमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणादिसेवितम् अपीतजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मये देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटे जडाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि कुजवीन शम्भो भजतो न तारि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।
काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ, डमरू वाले बाबा भोलेनाथ जय हो। बोलिए शिव महापुराण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की गुरु जय, तुकाराम महाराज की जय, आदिशक्ति मुक्ता की जय। नमः पार्वती पदये पदये हर 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 महादेव, नमः पार्वती पदये हर 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 महादेव, नमः पार्वती पदये हर हर महादेव।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिद्दित पीतांबरधारी वक्तवांच्या कल्पतरू पंढरीश पांडुरंगाच्या कृपेनं विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय या संतद्वयांच्या आशीर्वादानं परमपवित्र अशा मुक्ताईंच्या पदस्पर्शाने पुण्यत्व पावन झालेला कान्हादेश प्रांतामध्ये कणकण निरादिने गिरणा मातेच्या कुशीमध्ये वसलेलं संस्काराने संस्कृतीने संपत्तीने नटलेलं हे श्री क्षेत्र बहाडगाव. या गावामध्ये देवादिदेव महादेव भगवान श्री भोलेनाथाचं हे धर्म कीर्तन श्री शिव महापुराण कथेचं आयोजन या अंतर्गत आपला सोहळा 5व्या टप्प्यावर येऊन पोहोचला. 5वं पुष्प गुंफण्याच्या आधी ग्रामदेवतेला माझं वंदन आहे. श्रोते सज्जनांना माझं वंदन, गुणीजनांना माझं वंदन आहे, साधू संतांना माझं वंदन आहे. आज कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती परमपूजनीय प्रातस्मरणीय जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या पठडीमध्ये ज्यांचं जीवन गेलं आदरणीय याच भूमीचे सुपुत्र पूज्यपाद श्री भिवसन बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. याच बहाड नगरीचं वैभव परमपूजनीय प्रातस्मरणीय पूज्यपाद श्री स्वामी परमेश्वरानंद गिरीजी महाराज यांचा मुंबईला आश्रम आहे. श्रीमद भागवत कथा असेल, रामकथा असेल, श्रीमद देवी भागवत असेल, शिव महापुराणाचे सरस वक्ते देश विदेशामध्ये आपली संस्कृती रुजवण्याचं काम ज्यांनी केलंय आदरणीय महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आहे. कार्यक्रमाकरता ज्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे, ज्यांचं नाव मी आल्यापासून आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या मुखारविंदातून ऐकतोय, श्री हरिभक्त परायण अविनाश जगन्नाथ चौधरी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत, खेडगाव विकास सोसायटीचे चेअरमन आहेत, चाळीसगाव नगरपालिके शहर अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक आहेत. अनेक पद त्यांनी भूषविलेत. आपल्या कार्यक्रमाकरता त्यांचं फार मोठं तोलामोलाचं योगदान आहे. त्यांनाही साधुवाद. विशेष माझे स्नेही, माझे मोठे बंधू आदरणीय भरतदादांच्या आग्रहास्तव आमची जन्मभूमी ज्या तालुक्यात आहे, पाचोरा तालुक्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय राहुल खताळजी साहेब सध्या पाचोऱ्याला कार्यरत आहेत. यांची पण उपस्थिती आपल्या कार्यक्रमामध्ये आहे. ज्यांच्या सहकार्याने योगदानाने ड्युटी करण्याकरता आपल्यामध्ये येत नाहीत तर कथा ऐकण्याकरता आपल्यामध्ये येतात. आदरणीय श्री हरिभक्त परायण मेहुणबाऱ्याच्या पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे माझे स्नेही, ज्यांच्या बोलण्यातून माझ्याबद्दलचं वात्सल्य झळकतं, आदरणीय गोपालजी पाटील साहेब आहेत. या भूमीचं वैभव ज्यांनी या मेहुणबाऱ्याचं नाव खूप चांगल्या पद्धतीनं रोशन केलं. मनुष्य किती जरी मोठा झाला ना, 100व्या पायरीवर गेला तर त्याला पहिली पायरी आठवली पाहिजे. त्याला माणूस म्हणतात. माणूस हा कृतज्ञ असावा, कृतज्ञ नसावा. असं म्हणतात आपली जन्मभूमी आपल्याला प्राणापेक्षा प्रिय असते.
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्मभूमी आपल्या प्राणापेक्षा आपल्याला प्रिय असते. याचं ज्वलंत उदाहरण जर काय असेल तर आदरणीय भरतदादा येवस्कर आहेत. आमच्या जळगावमध्ये खूप मोठं नाव आहे. राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं वजन आहे. दादांचं गाव बहाळ आहे. माझ्यावर नितांत प्रेम दादांचं आहे. बंधुवत प्रेम या महाराज. नवे नवे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखात माणसाला कुणाची आठवण येत नाही, पण दुःखात आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा पडाव असतो की माणसावर काही संकट आलं, दुःख आलं तर आपण कोणाला तरी जाऊन सांगू शकतो, कोणाकडे तरी आपली व्यथा मांडू शकतो आणि कोणाकडे तरी अपेक्षा करू शकतो. मी आजपर्यंत केली नाही, पण ज्यांच्याकडे करू शकतो असं एकमेव व्यक्तिमत्व जर कोण असेल तर भरतदादा येवस्कर आहेत. जीवनामध्ये प्रत्येक जण पैशासाठी तडफडतो, पैशासाठी तळमळ करतो. हे जग 80% जग हे पैशाच्या मोजमापावर चाललंय. ज्याची चाह कधी संपत नाही त्याला पैसा असं म्हणतात. बाहेरच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला कोंबडी खात नाही, पण त्याच्या वाचून काहीच होत नाही. पैसा प्रत्येकाला प्रिय आहे, पण आमचा विषय आला की पैशाला सुद्धा मातीमोल किंमत असते. असं जीवन म्हणजे भरतदादा आहेत. आपल्या गावासाठी फार मोठी स्वाभिमानाची बाब आहे. ही बहाड नगरी खूप मोठ्या रत्नांची खाण आहे. या बहाड नगरीतला एक एक हिरा असा आहे की निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणार आहे. या बहाड नगरीच्या मातीने धर्म प्रचारक दिले, धर्म धुरंदर दिले. तुम्ही जर विचाराल कोण दिले तर मी सांगेल भिवसिंग महाराजांसारखे साधक दिलेत. आदरणीय परमेश्वरानंदगिरी महाराजांसारखे साधक दिलेत. व्यापारामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलं असे भरतदादांसारखे लोक दिलेत. ज्यांच्या हातामध्ये खूप मोठी कला आहे. या बहाड गावाकडनं माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरायांची आणि जगद्गुरु तुकोबरायांची सुद्धा सेवा होते. या गोष्टीची जरा जाणीव असू द्या. असं म्हणतात जिथे पिकतं तिथे खपत नाही. ज्यांनी ती काठी वगैरे दिली ना, मला काठीचं काही कामच नाही आयुष्यात, पण दिली त्यांनी काठी. हा तो कॉट आवडला. कॉट मीन्स काय म्हटले तुम्ही ते? मी कमी शिकलो, मला इंग्रजी येत नाही. थोडी थोडी आती वो भी हेलपट्या खाती है, पण ते ऐकलं मी त्यांचं. कॉट, बेड, अजून काहीतरी म्हटले ते एक शब्द खाट. खाट शब्द माझा आवडता आहे. मी खानदेशी माणूस आहे. इतकं सुंदर काम त्यांच्या परमात्म्याने त्यांच्या हातात अशी कला दिली आहे. विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये जे बैल, जे नंदी आपली सेवा करतात ना, त्या नंदींची सेवा करण्याची संधी संत म्हणतात तुमचा दास नका करून ठेवू, तुमची या दासीचा दास करून ठेवा, मला तुमच्या दासाचा दास बनवा. म्हणून आमच्या ललित दादा ज्ञानोबरायांचे दास नाहीत, ज्ञानोबरायांच्या दासाचे दास आहेत. त्या नंदी भगवंताला जी मोरखी दिली जाते, जे दाव दिलं जातं, तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये त्या रथाची जी सेवा केली जाते, ती सेवा या बहाड गावातून केली जाते. स्वाभिमानाची बाब आहे तुमच्यासाठी. हे ज्ञानोबरायांच्या रथाला झुपलेले बैल नसून हे फार मोठे उच्च कोटीचे साधक आहेत. तुम्ही ऐकलं असेल ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये एक अश्व चालायचं, घोडा. त्या घोड्याला काहीतरी आजारपण आलं की तो म्हातारा झाला, माहित नाही. असं म्हणतात त्या घोड्याची जागा दुसऱ्याला दिली. माऊलींचा सोहळा निघाला आणि पहिलाच मुक्काम पुण्याला होता. पुण्यावरनं सासवडकडे जात असताना घाटाच्या खाली जो म्हातारा घोडा घरी बांधलेला होता त्याने आपली दोरी तोडली.
कोणाला न विचारता, कोणी सोबत न असता तो घोडा पडत पडत माऊलींच्या रथाजवळ आला. रथाजवळ आल्यानंतर माऊलींच्या रथाचं दर्शन घेतलं आणि एका सेकंदात त्याने प्राण सोडून दिला. विचार करा, म्हणजे अनंत जन्माची पुण्याई लागते तेव्हा कुठे सोहळ्याची सेवा करण्याची संधी लागते. पण हे गाव भाग्यवान आहे की या गावातून दूर जातात तिथे. च्या ललित दादांचं खूप मोठं प्रेम आहे. सर्वीच मंडळी आहे. भरत भाऊंच्या या जन्मभूमीवर मला सर्वात महत्वाची गोष्ट आवडली की इथं येऊन माझा सत्कार या सर्व मंडळीने केला. हे मला अपेक्षित नाहीये, मला त्याचे काही हाव पण नाही, काही चहा पण नाही. पण ज्या कार्यकर्त्यांनी तळमळ करून 3 महिन्यापासून राबतात हे सर्व करण्याकरता, ज्यांना काही गरज नाही, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय, घरातले कामं ज्यांच्याकडनं होत नाहीत, अशी मंडळी 3 महिन्यापासून याच्याकडनं वर्गणी घे, त्याच्याकडनं वर्गणी घे, साऊंड सिस्टीमवाला सांग, मंडपवाला सांग, मरकुरी छाप, पत्रिका छाप, बॅनर लाव, इतकं सुंदर नियोजन केलं. आणि भरत दादा तुम्हाला तर सांगेल, माझ्या आयुष्यात मी भरपूर कथा केल्या. जे प्रेम मला बहाळकरांनी दिलं 5 दिवसात, ते 14 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कुठेच मिळालं नाही. इतकं प्रेम बहाळकरांनी दिलं. मी सांगितली ती गोष्ट मला तत्काल मिळाली. या कार्यकर्त्यांच्या तोंडून कधीच आलं नाही, महाराज बघू, करू, शोधतो, पाहतो, विचार करावा लागेल, हे शब्दच नाही. मी सांगावं आणि त्यांनी करावं. मग तो खर्च किती लागू देत, खर्चाचा विचार नाही केला या मंडळीने. मला माहित नाही अजूनही किती वर्गणी जमा झाली, हे माहिती आहे. मी नुसता अंदाज लावला तरी खर्च 7-8 लाखापर्यंत जातो, अन्नदान सोडून. हे सर्व चाललंय. मी कार्यकर्त्यांना सांगितलंय, तुम्ही चिंता करू नका, कर्ज काढून घेऊ, आणि कर्ज फेडायची वेळ आली, देऊ तर देऊ, नाही म्हणून देऊ. फक्त आपल्याला कर्ज देणारे भरतदादा येवस्कर असतील एवढं ध्यानात ठेवाय, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. वेळ तशी येणार नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण. हे काय यांच्या बायका पोरांकरता, यांच्या लेकरांकरता चालली का यांची तळमळ? नाही नाही, हे सर्व माझ्या गावाच्या उद्धाराकरता, हे सर्व गावाच्या हिताकरता. गाव वृंदावनासारखं परमपवित्र चंदनासारखं सुगंधित आणि सोन्यासारखं चमचमीत संस्काराने नटवण्याकरता कार्यक्रमाचं आयोजन आहे. हे एवढं सोपं नाहीये. या मंडळीने कष्ट केलेत आणि या कष्टाचं फळ दिलंय तुम्ही लोकांनी. सांगून जावं, बहाडच्या इतिहासामध्ये एवढे लोक कधी बहाडमध्ये एकत्रित झालेत? काही लोकांचे आहेत प्लॅन की एवढे लोक एकत्रित आणू, पण तुम्हाला पारमार्थिक कार्य करून आणणं, मी तरी म्हणतो खूप या लोकांनी मेहनत घेतली. त्या मेहनतीचा परिपाक आहे हा सर्व. म्हणून या कार्यकर्त्यांचा सत्कार व्हावा. बघा, आपल्या माणसाचं कौतुक आपण करावं, असं भरतदादांचं मत आहे. मी बोललोय त्यांना, पण मला माहिती आहे भरतदादांचा स्वभाव. जर हा सत्कार नाही झाला तर ते नाराज होतील आणि त्यांची नाराजी मला न सहन होणारी आहे. दादांचं प्रेम आहे. दादा किती वेळ बसतात मला माहित नाही, साहेबांनाही सोबत घेऊन आलेत. त्या कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे. त्यातल्या त्यात मी सांगेन, आज कथेकरता विशेष उपस्थिती माझे प्राणप्रिय सखा, मी ज्यांच्यावर बंधुवत प्रेम करतो, पातोंडा गावाच्या आमच्यावर आणि वारकरी संप्रदायाच्या अनेक साधकांवर खूप मोठे उपकार आहेत की ज्या पातोंडे गावाने परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुदेव मधुकर बाबा शिंपींसारखं रत्न स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेला दिलं. त्या मातीत जन्माला येऊन संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी दोन्ही साधक आज या ठिकाणी आपल्या कथेसाठी उपस्थित आहेत. त्यांची वंदनीय उपस्थिती आहे. त्यांचं दर्शन मला झालं, माझं पुण्य उदयाला आलं असं मला वाटतंय. आदरणीय श्री हरिभक्तपरायण परशुराम महाराज पातोंडेकर, आदरणीय श्री हरिभक्तपरायण उल्केशजी महाराज पातोंडेकर, या दोघांची उपस्थिती एकदा त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळी वाजवा. आज कार्यक्रमाकरता खूप लांबून लोक आलेले आहेत. अंमळनेर तालुक्यामध्ये जानवे नावाचं गाव आहे. जानव्यावरनं आमच्या बन्सीलाल आबा आणि सर्वच मंडळी, मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, बरीच मंडळी आज आली आहे. खर्जईवरनं आमचे, मी ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो, नाना दादा, त्यांची उपस्थिती आहे. आज कार्यक्रमाकरता
उपस्थिती आदरणीय डॉक्टर उत्तमराव धनाजी महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य गुडे यांची उपस्थिती आहे. त्यांनाही खूप खूप साधुवाद. अनेक मान्यवरांची उपस्थिती. 1-2 मिनिटात सत्काराने आपली कथा लगेच पुढे जाईल. 9:45 5 मिनिटं कमी आहेत. भाऊ किती वेळ बसणार आहात तुम्ही? मला टायमिंग सांगा. साहेबांवरच आहे ना, किती वेळ मला सांगा, म्हणजे मग मी भजन झालं की करतो सत्कार. बसा 1 तास काय होतं. आता तुम्ही आम्हाला म्हटले आमच्याकडे बसा तर आम्हाला जाता येणार नाही. मी लय घाबरतो बापू. सत्कार मंडळाने तर केलाच, आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातूनही आम्ही करू इच्छितो, तो त्यांनी स्वीकारावा. थाटात माटात हर्ष उल्हासात आपण सर्वांनी लग्न सोहळा पार पाडला. लग्नाच्या आधीच इतकं नाचून घेतलं की लग्नात नाचायला जोरच राहिला नाही. काय नाचले काल पोरं, बाप रे बाप. खूप आनंद काल आपण उपभोगला. भगवान देवादिदेव महादेवाच्या लग्नामध्ये स्वतः मंगलाष्टक भगवान श्री ब्रह्माजींनी म्हटलं. जगातला असा एकमेव बाप आहे की ज्याच्या लग्नामध्ये स्वतःच्या मुलानं मंगलाष्टक म्हटलीत. सांगा ना, जगात असा बाप कोण आहे दुसरा? विधिवत वेदाचे जनते ब्रह्माजींनी स्वतः विधिवत पद्धतीने लग्न केलं. लग्न हे विधिवत पद्धतीने व्हावं. अलीकडे लग्न सोहळे पाहिले तर लक्षात येतं की समाजामध्ये जो कल आहे, समाजामध्ये जे डिवॉर्स होतात, समाजामध्ये ज्या भांडणी होतात, असं म्हणतात प्रभू रामचंद्रांचा लग्न सोहळा काही सेकंद किंवा काही मिनिट लेट झाला होता म्हणून जीवनामध्ये वनवास भोगावा लागला. 12:35 ची टाळी असते, 3 वाजून जातात तरी आमचा बाबू लंगड्या मंडपात येत नाही. हे दुर्दैव आहे. आम्ही लग्न लावतो गौरज मुहूर्तावर. गौरज मुहूर्त म्हणजे काय? गौ म्हणजे गाय, रज म्हणजे धूड. गौरज मुहूर्त कशाला म्हणतात? रात्रीचं 9 वाजता लग्न लागणं म्हणजे गौरज मुहूर्त नसतो. गौरज मुहूर्त त्याला म्हणतात की संध्याकाळी जंगलामधून गायी गोठ्याकडे येतात आणि येत असताना गायींच्या खुरांची पायदूड उडते. त्या खुरांच्या पायदुडीच्या पलीकडे दिसणारा सूर्य, त्या मुहूर्ताला म्हणतात गौरज मुहूर्त. गौ म्हणजे गाय, रज म्हणजे धूळ. त्याच्या आळ दिसणारा सूर्य त्याला म्हणतात गौरज मुहूर्त. लग्न सोहळा आम्ही पाहिजे त्या पद्धतीनं पार पाडत नाही. आणि अलीकडे तर आम्ही इतके मॉडिफाय झालो, कथा कमी झाली तरी चालेल, समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरा समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, हा माझा उद्देश असतो. कथा ऐकून ऐकून कथाकार महाराज म्हातारे झाले, तुम्हाला काही फरक पडला नाही, शाबास. मी म्हणतो कथेतनं काहीतरी क्रांती झाली पाहिजे, आमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली पाहिजे, आमच्या जीवनातली व्यथा गेली पाहिजे, त्याला कथा म्हणतात. मागे मागे व्हॉट्सअपला एक पोस्ट फिरत होती की एका दिवसाला महाराष्ट्रामध्ये हजारो लग्न लागतात. त्या लग्नांमध्ये कितीतरी क्विंटल गंती तांदूळ हा वाया जातो. म्हणून अक्षदा म्हणून तांदूळ फेकायचे नाहीत, फेकायचे असतील तर फुल्यांच्या पाकड्या फेका. विचारवंतांसाठी, सुशिक्षित लोकांसाठी चांगला प्लॅनिंग आहे तो, पण धर्मशास्त्र या गोष्टीला मान्यता देत नाही. आम्ही आमचा सुशिक्षितपणा नको तिथे दाखवतो. सुशिक्षित कोणाला म्हणतात, अशिक्षित कोणाला म्हणतात? गुरुवारे चैतन्य महाराजांच्या मुखारविंदातून ऐकलं मी एकदा, सुशिक्षित कोणाला म्हणावं, अशिक्षित कोणाला म्हणावं? नाकाला घाण आली की कोपऱ्याला जातो, काढून फेकतो, त्याला अशिक्षित म्हणतात. नाकाला घाण आल्यानंतर खिशातला रुमाल गेलतो, रुमालात काढतो आणि खिशात ठेवतो, त्याला सुशिक्षित म्हणतात. आमचा विचार आम्ही करायचा बा, नको तिथं आम्ही आमचा सुशिक्षितपणा मिरवतो. पण राजावर अक्षदा फेकली जाते, याच्या मागे रिझन काही वेगळं आहे, याच्या मागे कारण काही वेगळे आहेत. अक्षदा जी खंडित नसते म्हणून त्या अक्षदा हातामध्ये घेतल्या जातात आणि नवरदेव नवरीला सांगितलं जातं, जा या अक्षदांसारखा तुमचा संसार सुद्धा अखंड असो, म्हणून अक्षदा फेकतात. अक्षदा का फेकतात? तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक आहे.
म्हणून हातामध्ये तांदूळ घेऊन सांगितलं जातं की जा या तांदळांसारखा तुमचा संसार मंगलमय हो, म्हणून अक्षदा फेकल्या जातात. अक्षदा का फेकल्या जातात? ज्वारी, बाजरी, गहू या सर्व धान्याला कीड लागते, फक्त तांदूळ असं धान्य आहे याला कधीच कीड लागत नाही, म्हणून तांदूळ फेकला जातो. ठीक आहे, आम्ही खर्च वाचवण्याचा विचार करतो. मला एक सांगायचं दादा, तांदळाचं कशाला वाचवता मग खर्च? नको ते व्यसन आम्ही लग्नाच्या मंडपात करून येतो, तिथं आमच्या अकलीचे पाजर पाजले पाहिजेत आणि लोकांना निर्व्यसनी बनवलं पाहिजे. नको त्या ठिकाणी आमचे अक्कल आम्ही दावाला लावतो. मोठ्या हर्ष उल्हासामध्ये आनंदामध्ये महादेवाचं लग्न पार पडलं, धामधुमीत विवाह सोहळा पार पडला. महादेवाचे सर्व वराती जेवण्याकरता बसले, आणि बसले तर काय, सर्व असे रांगेत नाही बसले, कोणी कुठं कोणी कुठं कोणी कुठं. आता महादेवाचे वराती होते तरी कोण? भूत. सर्व ते वाढणारे महादेवांकडे आले, महादेवाला सांगितलं, अहो महादेवा, अहो सांगा तुमच्या वराडी लोकांना व्यवस्थित बसायला सांगा. व्यवस्थित म्हणजे कसं? अहो रांगेत बसायला सांगा. महादेवानं सांगितलं, सर्वांनी रांगेत बसा. सर्व रांगेत बसले. पुन्हा वाढणाऱ्यांची पंचायत, काहींचे तोंड पूर्वेला, काहींचे पश्चिमेला, काहींचे पूर्वेला पण पश्चिमेला पण, काही काहींना 2-2 तोंड होते. नेमकं पान इकडून टाकायचं का तिकडून टाकायचं? बरं, वाढले ते पान, काहींनी तो पानच खाल्ले. वाढणारे परेशान आहेत वाढून वाढून. महादेव म्हटले, तुम्ही एक काम करा, हे सर्व असं टेबलावर ठेवून द्या बरं. भाताचं पातेलं, वरणाचं बघून, शिऱ्याचं पातेलं, पानाची गड्डी, मीठची पुडी, असं सर्व ठेवून द्या. यांच्या हातानं येतील आणि घेतील. सर्व ठेवलं, माकडे यायचे, आपल्या आपल्या हातानं घ्यायचे आणि उभ्यानं खायचे. तेव्हापासून पद्धत आली ही. हे जे बफे आलं नाही, महादेवाच्या लग्नातून आलं. आम्ही नको तिथे सुशिक्षितपणा. एक म्हणे, महाराज लोक गेले चंद्रावर, तुम्ही धोत्रावर काय घेऊन बसले, उभ्यानं खाता उभ्यानं खाता. लोकांनी किती प्रगती केली, लोक गेले चंद्रावर, तुम्ही जुन्या गोष्टी धरून बसले. त्याला म्हटलं, अजून लोकांनी प्रगती नाही केली. म्हणे, काय बोलता? म्हटलं, हो, लोक प्रगती कधी करतील? तो म्हणे, कधी? म्हटलं, जेव्हा तू ताटं सोडून बुटात खाशील तेव्हा लोक प्रगती करतील. याला प्रगती म्हणता तुम्ही? अरे अधोगती आहे. कशाची प्रगती? आज कथा कशी होती देव जाणे बा. फार आनंदात लग्न सोहळा झाला. माँ भोले शंकर आणि पार्वती. माँ पार्वती भोले शंकरांना सांगते, आपणही जेवण करूया. महादेवानं सर्वांनी थाटामाटात जेव घातलं. आणि सर्वात शेवटचा प्रसंग असतो लग्न समारंभामध्ये, त्याला म्हणतात बिदाई. सर्वात दुःखद प्रसंग आहे हा. बापाच्या जीवनात बाप फक्त 2दा रडतो. किती कठोर बाप असू दे, त्याचं शरीर वज्रासारखं असू दे, पण बाप जीवनात 2दा रडणार. एक, त्याचा मुलगा त्यातून वेगळा निघतो तेव्हा. 2, त्याची पोरगी सासरी जाते तेव्हा. पोरगी नांदण्याकरता निघाली ना, सर्वात जास्त दुःख बापाला होतं. कारण त्यानं फार कष्ट केलेले असतात. हो, नवीन कपडे आणून देतो आणि तो फाटलेली बनियान घालतो लेकीसाठी. लेकीवर नितांत प्रेम करतो बाप. सर्व रडतात पण तो रडू शकत नाही. तो किती प्रेम करतो जर तुम्हाला बघायचं असेल ना, बिदाईच्या रात्री जा आणि त्याने डोक्याखाली घेतलेली एकदा उस्ती चेक करा. ती पाण्यानं लथपथ नसली तर मग मला बोला. रात्रभर उशीत तोंड घालून रडतो, त्याला बाप म्हणतात. पोरीवर निरागस प्रेम करतो बाप, आणि पोरगी तितकं प्रेम करते. दोघींचे मन धरते, बापाचं धरते, आईचं धरते. जाता जाता आईला सांगते, आई माझे बाबा ना थोडे फटकड आहेत बोलायला, पण तुला सांगते बरं का, त्यांच्या मनात काही राहत नाही. मनाने फार कवडे येते, त्यांची काळजी घेत जा बरं का. रोज मी बाबांना औषधी द्यायची, तू टायमावर औषधी द्यायची आई. आता याच्या पुढे बाबांना आठवण राहत नाही, त्यांना बीपीचा त्रास आहे, गोळी देत जा. जाता जाता माईला सांगते, भावाला सांगते, बहिणीला सांगते. काय सांगते? फक्त माझ्या बापाची काळजी घ्या एवढंच सांगते. बापावर नितांत प्रेम पोरीच.
बापा इतकं प्रेम कोणावरच करत नाही ती. मुलीचं जितकं प्रेम आपल्या बापावर आणि बापाच्या कुळावर आहे ना तेवढं कोणावरच नाही. मुलगी किती मोठा त्याग करते आपल्या बापाच्या कुळागोत्रासाठी, मुली इतका त्याग कोणाचा नाही राजा. फार मोठा त्याग करते. मला भरपूर उदाहरणं सांगता येतील पण आजचा कथा भाग फार मोठा आहे आणि मला कथा 11:15 म्हणजे 11:15 सोडायची आज. मलाही थोडं काम आहे. माईबाप फारशा गंभीर वातावरणामध्ये हिमालयाने आणि मैना मातेने मां पार्वतीची विदाई केली. मां पार्वती आणि भगवान शंकर कैलास पर्वतावर आलेत. 2-4-8 दिवस लोटलेत आणि मां पार्वती भगवान शंकराला सांगते, नाथ मला बरं वाटत नाही का? तुम्ही सासरवाडीत राहतात हे माझ्या मनाला भावत नाही. कैलास पर्वत कुठे आहे? हिमालयात आहे. आणि हिमालय कोण आहेत? भगवान शंकराचे सासरे आहेत. मां पार्वती सांगते, नाथ तुम्ही सासरवाडीमध्ये राहतात हे काही माझ्या मनाला पटत नाही. आपण गाव बदललं पाहिजे. म्हणून भोलेनाथ कैलास पर्वताहून निघाले आणि काही काळ काही दिवस काशीला येऊन राहिले. काशीची जी शिवलिंग आहे ती साक्षात भोलेनाथांनी स्थापित केलेले शिवलिंग आहे. भगवंत काही दिवस काशीमध्ये राहिल्यानंतर सर्व देवलोकांनी विचार केला की भोलेनाथाच्या लग्नाकरता आपण एवढे सर्व प्रयत्न केलेत, यांनी हिमालय सोडला, काशीमध्ये येऊन राहत आहेत. नेमका आपण केलेल्या कष्टाचं आपल्याला फल तरी काय? इकडं व्रजांग आणि व्रजांगी, या व्रजांग किंवा व्रजांगी म्हणण्यापेक्षा वज्रांगी पण म्हटलं जातं. व्रजांग आणि वरांगी यांच्या पोटी एक संतान जन्माला आली. 3 प्रहर सांगितले जातात. रात्रीचे प्रहर 3 आहेत. 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 आणि पुन्हा 6 ते 9 असं म्हणतात. पहिला प्रहर सबजन जागे, दूसरा प्रहर भोगी, तीसरा प्रहर सबजन जागे, तीसरा प्रहर तस्कर जागे, चौथा प्रहर जोगी. पहिला प्रहर सबजन जागे, 6 ते 9 सर्वे जागतात. दुसरा प्रहर भोगी, संसारी लोक जागतात. तिसरा प्रहर तस्कर जागे, तस्कर म्हणजे चोर. आणि चौथा प्रहर जोगी, जोगी म्हणजे साधू. साधू सकाळी जागतो. आता ते बाबा बसले ते सकाळीच, त्यांना संस्कार दिलेत. कोणी? जनार्दन स्वामींनी. भस्म लेपुनी प्रभात काळी मंगलमय वेळी, बाबा जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. मला पूर्ण येत नाही, नुसते ऐकली होती. भोपाळीच बाबा ही. जनार्दन स्वामी म्हणायचे, भस्म लेपुनी प्रभात काळी मंगलमय वेळी, बाबा जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. साधूने सकाळी उठावं. कीर्तनकाराने 9 पर्यंत झोपलं तर चालतं. साधूने मात्र उठावं. साधूने संध्या करावी. 3 वाजता उठावं साधूने. पण हा जो टायमिंग, या टायमिंग मध्ये जर आपण बदल केला, सकाळी सकाळी कदाचित आपण संसारी लोकांनी विपरीत म्हणजे वेगळं कर्म केलं, त्यानुसार जी संतती जन्माला येते ती धर्माला, कुळाला, गोत्राला, राष्ट्राला बर्बाद करणारी जन्माला येते. या व्रजांग आणि वरांगीकडून तेच पाप झालं.
त्यांच्या पोटी जे संतान जन्माला आली असं म्हणतात, ते संतान जन्माला आल्यानंतर रक्ताचा पाऊस पडला. त्या संतांचं नाव ठेवलं तारक. तारक हळूहळू मोठा होऊ लागला. पृथ्वीवर तो जन्माला आल्यानंतर हाहाकार माजलाय. मायबापाने खूप प्रयत्न केला त्याला चांगले संस्कार देण्याचे. लेकराला लहानपणी चांगले संस्कार दिले पाहिजेत. पोरं जोपर्यंत लहान असतात ना तोपर्यंत ते शिकू शकतात. एकदा पोरगा मोठा झाला की मग ते शक्य नाही. काठी जोपर्यंत ओली असते तिची रिंगणी होते. एकदा का काठी वाकली, एकदा का काठी कोरडी झाली की तिला वाकवायला जाल ती मुडून जाते. लेकरं लहान असले तर सर्व काही साध्य होऊ शकतं. मी तुम्हाला त्याही दिवशी बोललो होतो की 14 वर्षाच्या आतील मुलांच्या दोघी भुवयांच्या मध्ये एक नेत्र असतो, एक डोळा असतो. डोळा 14 वर्षाच्या आतील पोरांचा तो डोळा जागृत होऊ शकतो. पण त्याच्यासाठी काही आसन आहेत, काही क्रिया आहेत, काही व्यायाम करून घ्यायचा त्यांच्याकडून, मेडिटेशन करून घ्यायचं. या गोष्टी सर्व होऊ शकतात. लेकरं लहान असतात त्यांना द्या संस्कार. ते महाराजांचा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मी त्या दिवशी सांगितलेली गोष्ट की इंद्रायणी डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा सांगू शकते, मोबाईलचा फोटो सांगू शकते, चिठ्ठीवरचं नाव सुद्धा वाचू शकते. आपल्याला जर वेळ राहिलाच शेवटी, आता टाइमपास नको करायला, जर वेळ राहिला तर तिला डेमो 100% करायला लावू. ती जागली पाहिजे फक्त तोपर्यंत कथेत. अजून एक कला आहे तिच्याकडे. तिचे डोळे बांधायचे आणि तिला नोट द्यायची. ती ओढून दाखवते पण परत देत नाही. ओळखून देते पण परत नाही देत. जर असेलच कोणाला असा अनुभव की बाई 2000ची आहे, खरंच ओळखते का, देऊन पहा. मुद्दा असा आहे की लेकरं लहान असतात तोपर्यंत वाकवा. आणि जबाबदारी तुमच्यावर आहे. शिकलेली आई घर पुढे न्याई म्हणतात. पिता नाही माता. आम्ही नेहमी सांगतो ना, एका पोराचे वडील वारले, शाळेमध्ये टाकलं. पहिल्याच दिवशी पोरगा शाळेत गेला, त्यानं खडू चोरून आणला. आई म्हटली कपाटात ठेव, उद्या काम येईल. दुसऱ्या दिवशी पट्टी चोरून आणली, ठेव कपाटात काम येईल. तिसऱ्या दिवशी पाटी चोरून आणली, ठेव कपाटात काम येईल. चौथ्या दिवशी बॉटल चोरून आणली, दप्तर आणलं, फडा आणला, डस्टर आणला. मास्तर नाही आणला, तो वस्तू आणू लागला घरी. आणता आईला बरं वाटलं. चोरी करण्याची सवय झाली. चोरी करता 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 मोठा चोर झाला. त्यानं बँकेत दरोडा घातला आणि पोलिसांच्या हातात सापडला. पोलिसांनी कोर्टात हजर केला. जजने सांगितलं अशी लोक समाजात नकोत, ही समाजासाठी घातक आहेत, याला फाशीची शिक्षा देऊन टाका. त्याला फाशी देणार होते. शेवटची इच्छा विचारली, तुझी इच्छा काय? तो म्हणतो इच्छा एकच, माझ्या आईला भेटायचंय. चांगली इच्छा आहे, मातृदेव भव. आईला कोर्टात बोलवलं. आई जवळ आली. आईला वाटलं माझं लेकरू फासावर जाणार आहे. तिचं अंतःकरण द्रवीभूत झालं. जवळ आली. लेकराच्या डोक्यावर हात फिरवण्याकरता त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यानं आईचा हात पकडला. आईच्या हाताचा चावा घेतला, लचकाच तोडला. जज म्हणतो अरे नालायका, मरताना आईला दुःख देतो. अहो जज साहेब, तुम्हाला काय माहितीये, जे फासावर चाललो ना हिच्यामुळे चाललोय. ज्या दिवशी मी खडू चोरून आणला त्या दिवशी जर म्हटली असती बेटा खडू चोरणं पाप आहे, चोऱ्या करायच्या नाही, आज बँकेत दरोडा घातला नसता, फासावर गेलो नसतो. लहानपणी लेकरांना चांगले संस्कार द्या. लहानपणी चांगले संस्कार दिले पाहिजे. हळूहळू हा तारक मोठा होऊ लागला. त्याच्या इच्छा, त्याच्या आकांक्षा, त्याचे स्वप्न फार मोठे होते.
त्याला सार्वभौम व्हायचं होतं, नवे नवे त्याला इंद्रपदावर विजय मिळवायचा होता. इंद्राचं आसन त्याला जप्त करायचं होतं, त्या आसनाबद्दल त्याची आसक्ती होती. म्हणून त्याने तप करायचं ठरवलं. आणि हा तारक तप करण्याकरता गेला. तो 100 वर्ष एका पायावर उभा राहिला. ही साधना आहे, तप आहे. आजही असे साधू लोक आहेत. आमच्याकडे जळगावच्या पलीकडे किनोद सावखेडा म्हणून गाव आहे. हे लाईव्ह चालू आहे, त्यांच्यापर्यंत जाऊ शकते गोष्ट. किनोद सावखेडा म्हणून गाव आहे. त्या सावखेड्याला एक साधू बाबा येतात. म्हणजे तिथे जे महाराज राहतात त्यांचे गुरु आहेत ते साधू बाबा येतात. त्यांचा हात 36 वर्षापासून असा वर आहे. किती? 36 वर्ष झाले हात खाली चाला नाही. अशी साधू लोक आहेत आजकाल. मी असे बरेच लोक पाहिलेत जे अन्नच खात नाहीत. अहो, जास्त लांब कशाला जाता? आपल्या या शिरपूरच्या पुढे जा. बिजासनीच्या आणि शिरपूरच्या मध्ये मी एक बाबा पाहिले होते. त्या बाबांचं नाव होतं मिरचीवाले बाबा. मी पाहिलं माझ्या डोळ्याने. ते बाबा मिरच्याच खायचे, दुसरं काहीच नाही. बरं, त्यांचे शिष्यवी एवढे गेलेले. येताना सफरचंद आणावं, चिकू आणावं नाही, पावशेर मिरच्या घेऊन यायचे. मिरचीवाले बाबा मिरच्याच खायचे. कसं जीवन असेल हो. साधू लोक अनेक पद्धतीचं तप करतात. तपाने या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्ती. तप करा, तुम्हाला साध्य होऊ शकतात सर्व गोष्टी. 100 वर्ष एका पायावर उभा राहिला. 100 वर्ष फक्त त्याने फळ आणि पाणी पिऊन काढलेत. 200 वर्षाची तपश्चर्या झाली. 100 वर्ष त्याने डोकं वर केलं, डोकं खाली केलं, पाय वर केले. अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधना त्यानं 700 वर्ष केली. आणि 700 वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला. आणि ब्रह्मदेवाला सांगतो, ब्रह्मदेव मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणे, मीच अमर नाही, तुला कसं करू शकतो? दुसरं काहीतरी मागून घे. तो म्हटला, ब्रह्मदेव जर अमर करायचं नसेल ना, मग एकच इच्छा आहे. काय? भोलेनाथाच्या पोराच्या हातून मी मरेल असं मला वर द्या. त्याला असं वाटलं, भोले बाबा समाधीस्थ बसतात, हजारो कल्पापर्यंत त्यांची समाधी भंग होत नाही, ते लग्न करणार नाहीत, त्यांना मुलगा होणार नाही, मी मरणार नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, तथास्तु. आता तो वर मिळाल्यामुळे त्यानं जिकडं जावं तिकडं विजय प्राप्त करावा. त्याच्या दरबारामध्ये अत्यंत पाप होऊ लागलं आणि त्याला एक उपमा प्राप्त झाली. त्याला एक पदवी देण्यात आली. नाव नुसतं तारक होतं, पण कर्म त्याने आसुराचं केलं म्हणून नाव दिलं तारकासूर. कर्म चांगले असावेत. राक्षस हा आचरणानं असू शकतो, कर्माने असू शकतो. राक्षसी काही जात नाही. रावण प्रकांड पंडित ब्राह्मण होता, पण तरी राक्षस म्हटलं. कंस राक्षस म्हणजे काही वेगळी जात नाही, कर्मानुसार राक्षस म्हटलं आहे. त्राही त्राही करून टाकलं त्यानं. सर्व देव कैलास पर्वतावर आलेत आणि भगवान श्री भोलेनाथाला सांगितलं, भगवान 1000 वर्ष झाले तुमच्या लग्नाकरता. मा पार्वती सोबत तुमचा विवाह झाला. या विवाहाचं प्रयोजनच हे होतं, तुमच्या पोटी संतान जन्माला येणार आणि ते संतान त्या तारकासुरावर विजय मिळवणार, की त्यानं इंद्रपदावर सुद्धा आपली सत्ता स्थापित केली आहे. इंद्रपद सुद्धा त्याला मिळालंय आणि इंद्र इकडं तिकडं भटकतोय. पण महादेवाकडे सांगण्याकरता येतात. महादेव ध्यानस्थ बसलेत. कोणाचं ध्यान मोडू नये, कोणाची झोप मोडू नये. कोणाच्या ध्यानात विक्षेप आणला ना तर पाप लागतं. कोणाची झोप पण मोडू नये. झोप मोडली तरी पाप लागतं. झोप मोडण्याचं फार मोठं पाप आहे. फेटा चांगला दिसतो का मला? नाही, मी चांगलं विचारलं तुम्हाला. चांगला दिसतो, पण तो काय चावतोय माझं मलाच माहिती आहे. त्याची काहीतरी कुठेतरी टाचणी निघाली, तिलाही त्रास देते. जर कोणाची झोप मोडली, ज्याने झोप मोडली तर त्याच्या आईचा म्हणजे आईचा आणि पुत्राचा वियोग होतो. म्हणून झोप मोडू नये कोणाची. आणि झोप मोडायची असेल ना तर झोप मोडायची एक पद्धत आहे.
आपल्यापेक्षा जर मोठी व्यक्ती असेल ना, हळूच जावं आणि त्यांच्या पायाला स्पर्श करावा, त्यांना जाणीव करून द्यावी की तुम्ही आता जागलं पाहिजे. असं मोठ्या भसाड्या आवाजात नाही म्हटलं पाहिजे, उठ रे. नाही नाही नाही, झोप मोडूच नाही. कोणाची मोडायची असेल तर काही मर्यादा आहे. ज्या माणसाने समोरच्याची झोप मोडली त्याच्याकडे ज्ञान असलं ना तरी तो भ्रष्ट होतो. त्या ज्ञानाचा त्याला काही उपयोग होत नाही, म्हणून कोणाची झोप मोडू नये. तुमची त्रैलोकात जरी कीर्ती असली, तुम्ही जर दुसऱ्याची झोप मोडली ना तर झोप मोडल्यानंतर कीर्ती सुद्धा नाहीशी होते. तुम्हाला दरिद्रता येते, तुमच्याकडे धनाची आवक राहत नाही, असलं तरी ते टिकत नाही. सर्वात महत्वाचं, कुणाची झोप जर मोडली तर काल सूत्र नरकाची प्राप्ती माणसाला होते. त्या नरक यातना भोगाव्या लागतात. झोप मोडण्याचं खूप मोठं पाप आहे. पण आईने मुलाची झोप मोडली पाहिजे. पाप लागलं तरी उठ, अभ्यास कर. काय पाप लागणार आहे? नाही लागू शकत पाप. पण देवादिदेव महादेवाची निद्रा भंग करायची, त्यांना समाधीतून बाहेर आणायचं, काय करायचं? कारण निद्रा भंग करण्याचे अनेक लोकांनी परिणाम भोगलेले आहेत. दुर्वास ऋषींनी इंद्राचा आणि रंभेचा एकांतवास हा खंडित केला होता. दुर्वास ऋषींना त्याचा परिणाम फार भयानक भोगावा लागला. त्यांना त्यांच्या पत्नीपासून दूर राहावं लागलं. रामायणामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा आहे. त्या हरिश्चंद्र नावाच्या राजाला सुद्धा स्वतःच्या पत्नीचा वियोग झाला. रामायणामध्ये हरिश्चंद्रासारखा राजा नाही दादा. अत्यंत दानशूर राजा आहे की ज्यानं स्वप्नामध्ये नगरी दान दिली आणि नगरी दान दिल्यानंतर जागृती अवस्थेत ती नगरी खरंच दान करून टाकली. अरे सुंदर असणारी पत्नी बाजारात उभी केली विकण्याकरता. आपलं एकुलतीचं एक बाळ विकून टाकलं त्यांनी. रोहिदास नावाचं, तारामती नावाची त्याची पत्नी बाजारात जाऊन विकली दादा. का ब्राह्मणाने ती घेतली. स्वतः डोंब्याच्या घरी पाणी भरतोय, निकृष्ट दर्जाचं काम करतोय. हे फक्त निद्रा मोडली म्हणून भोगावं लागलं. हे कर्म आहे ज्याचं त्याचं. निद्रा भंग केली त्याचा परिणाम भोगावाच लागतो. पण तरी विष्णू परमात्म्याने आणि ब्रह्माजींनी शिवगणांना सांगितलं. शिवगणांनी मनामध्ये असा विचार केला की आपण महादेवाला उठवलं पाहिजे. त्यांना संसार करायला सांगितला पाहिजे. संसार दुःखानं भरलाय, सर्वांना माहिती आहे. संसार दुःखमय आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. संसारात दुःखच दुःख आहे. पण तरी सुद्धा महादेवाने जर संसाराकडे लक्ष दिलं नाही तर तारकासूर मरणार. म्हणून देवादिदेव महादेवाला उठवलं. शिवगणाने महादेवाची स्तुती केली. महादेव म्हणतात, अरे ध्यानाने सर्व गोष्टी प्राप्त होत्या, भोगातून परमात्म्याची प्राप्ती नाहीये. तुम्हाला जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याग करा. मग तो संसाराचा असू दे, धनाचा असू दे, संपत्तीचा असू दे की शरीराचा असू दे, त्याग करणं शिका. त्यागातून ईश्वर भेटतो, भोगातून नाही. त्याग करा. 8 दिवस का होईना संसाराचा त्याग करा. तीर्थयात्रेला चाला. त्याग केला पाहिजे. तुमच्या वाचून काहीच राहत नाही. म्हातारी म्हणते, बाबा मी गेल्यावर कसं? तू निघ, तुझ्या माग तयारच आहे, फक्त तू सोडत नाही माय. त्याग केला तो वाया जात नाही, ध्यानात ठेवा. परमात्म्याला त्याग आवडतो. परमात्म्यानं माशाची कुंडल घातलेत म्हणतात. का तर मासा हा भोग घेत नाही जीवनामध्ये. परमात्म्यानं डोक्यावर मोर पिसारा लावला म्हणतात. कारण का मोर जीवनामध्ये कधी भोग घेत नाही. ती मोरणी मोराला पाहते, तो मोर थैया थैया नाचतो, त्याच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारी खाली पडतात. मोरणी ती अश्रू पिते आणि त्यातून तिला गर्भधारणा राहते. मोर भोग नाही घेत.
रामायणामध्ये अजून एक कथा येते की मोर पिसारा देवानं डोक्यावर का लावला. रामायणामध्ये अशी एक छोटीशी कथा येते पहा. रामप्रभू लक्ष्मणजी सीतामय्या वनवासा करता निघालेत. शरयू नदीच्या पलीकडे आलेत. जंगल अनोळखी आहे, जंगलामध्ये कोणी ओळखीचं नाही. रामप्रभू आणि लक्ष्मणजी जंगलामध्ये गेलेत. एका खडकावर सकाळी सकाळी कोमट ऊन पडलेला आहे. त्या उन्हामध्ये सीतामातेला जानकी मातेला बसवलं आणि जंगलामध्ये गेलेत. रामप्रभूंना आणि लक्ष्मणजींना येण्याकरता उशीर झाला. सीतामय्याचा कंठ सुकायला लागला, माझा सुकतोय तसा. सीतामय्याचा कंठ सुकायला लागला. सीतामय्याला पाण्याची तहान लागली. सीतामय्या विचार करते, माझ्यासाठी जंगल अनोळखी आहे. या जंगलात मला काही माहित नाही. मी जर गेली, हरवली, माझे पती आणि माझे धीर मला कुठे शोधतील. सीतामय्या जागा सोडत नाही, पण कंठ सुकतोय, त्रास होतोय, माझा घसा कोरडा पडतोय. काय करावं कळत नव्हतं सीतामातेला. पण सीता मातेच्या मनातली चलबल समोर असणाऱ्या एका भयानक अशा वटवृक्षावर वास्तव्य करणाऱ्या एका मोरानं पाहिलं आणि त्यानं सीतामय्याच्या मनातला भाव ओळखला. म्हणून मोर सीतामय्याच्या समोर आला आणि मोर थया 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 नाचायला लागला. मोराचं नृत्य पाहिलं, मोराचं नाचणं पाहिलं आणि सीतामय्या विसरली की मला पाण्याची तहान लागली होती असं. सीतामय्या त्या मोराकडे पाहते, पण मोर विचार करतो नाचताना, माझं नाचणं थांबलं की पुन्हा सीतेला पाण्याची तहान लागेल. म्हणून मोराने एक युक्ती केली. काय? आपल्या अंगावरचा सुंदर असा मोर पिसारा खाली जमिनीवर टाकला आणि मोर पुढे जाऊन नाचायला लागला. सीतामय्या धावत धावत आली. सीतामय्यानं मोर पिसारा उचलला, हृदयाला लावला. इतका आनंद झाला मोराला. मोर म्हणतो, वा, आता जगात कोणाची गरज नाही. जगत जननी मा भवानी परंबा जगदंबा मा सीतेने मला हृदयाशी लावलं, मला कोणाची गरज आहे. जगत जननी मा भवानी. मोराने पुन्हा मोर पिसारा खाली टाकावं, पुढे जाऊन नाचावं. मोर पिसारा टाकत गेला मोर. सीतामय्या मोर पिसारा उचलत गेली. हातामध्ये मोर पिसाऱ्याचा गठ्ठा तयार आहे. लक्ष्मणजी आणि रामप्रभू एका कोपऱ्यातून बघतायत. मोर हळूहळू पुढे चालतोय, एक एक पिसारा टाकतोय. सीतामय्या पिसारा उचलते. मोराने नाचता 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 सीतामय्याला पाण्याच्या झरण्यापर्यंत नेलं. सीतामय्याला पाण्याचा झरणा दिसला. तिने हातातला मोर पिसारा फेकला, त्याच्यावर पाय ठेवला आणि सीता जाऊन पाणी प्याली. सीतामय्या पाणी प्याल्यात, पण मोर मात्र रडत बसलाय का कोपऱ्यात. रडणाऱ्या मोराला प्रभू रामचंद्राने विचारलं, मोरा, अरे का रडतोस? प्रभू, मी तुमच्यामुळे रडतो. म्हणे का? अहो, या जगानं लात मारली की मी रडत रडत तुमच्याकडे येणार. या जगाने त्रास दिला, मी तुमच्याकडे फिर्याद करणार. सांगा, तुमच्या पत्नीनं पायाखाली तुडवला, आज मी कोणाकडे फिर्याद घेऊन जाऊ? माझा काय दोष होता? मी पाण्याच्या झरण्यापर्यंत नेलं, चुकीचं काम केलं का? त्याचा परिणाम काय झाला? मला पायाखाली तुडवलं. बोला, मी कोणाला सांगू? रामप्रभूनं सांगितलं, मोरा, तुझी चूक नाही, चूक सीतामय्याची मी मान्य करतो, पण बघ, तू केलेला त्याग हा व्यर्थ जाणार नाही. हा त्रेतायुग चाललाय. या त्रेतायुगामध्ये माझ्या पत्नीनं तुला पायाखाली तुडवलं. मी तुला वचन देतो, द्वापार युगात मी तुला डोक्यावर धारण करेल. म्हणून भगवान कृष्णाने मोर पिसारा डोक्यावर लावला. त्याग आहे. जर त्याग केला नसता तर भगवंताच्या डोक्यावर बसला नसता. म्हणून त्याग करणं शिका. त्याग केलाय. भरपूर समजवलं महादेवाला, पण महादेवानं सांगितलं, ठीक आहे. तारकासुराने असा एक वर मागितलाय ना की माझी जी संतान असेल त्याच्या हातून त्याचा मृत्यू होईल. ठीक आहे, मी माझं तेज देण्याकरता तयार आहे. माझं तेज कोण घेईल सांगा? सर्व देव लोक एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात. महादेवाचं तेज स्वीकारायचं आहे, ते घेणार तरी कोण? सर्वानुमते ठराव पास झाला की बस, महादेवाचं तेज फक्त आणि फक्त अग्नी सहन करू शकतो. म्हणून अग्नीला सर्वांनी बोलवलं, समजवलं. अग्नी तयार झाला. महादेवाने आपलं तेज दिलं. अग्नीने ते स्वीकारलं. अग्नीने तेज स्वीकारल्यानंतर मा पार्वतीला कळालं की या सर्व देव लोकांनी छल केलाय. ज्या गोष्टीवर माझा अधिकार आहे ती गोष्ट यांनी घेतली आहे. म्हणून मा पार्वतीने सर्व देव लोकांना श्राप दिला, जा, तुम्ही सर्व निपुत्रिक राहाल, तुम्हाला पुत्र संतती होणार नाही. अग्नीला श्राप दिला. अग्नीला सांगितलं,
तू माझ्या गोष्टीवर सत्ता दाखवलीस ना, जा, तुला जो स्पर्श करेल तो जडून जाईल, तो भस्म होईल. सर्व देव लोक त्राही त्राही करतात. सर्व देव लोक अग्नीच्या जीवावर जगतात. अग्नीला अर्घ्य दिला जातो आणि तो अर्घ्य देवांपर्यंत पोहोचतो. सर्व देव लोक भुकेले होऊ लागले. मा पार्वती तिथून निघून गेल्या. सर्व महादेवाला शरण आले की महादेव, जर आता अग्नीला कोणी स्पर्श केला तर ते जडून खाक होतं. सर्व देव लोक कसं जीवन जगतील, यांचा भोग यांच्यापर्यंत कसा येईल. म्हणून महादेवानं सांगितलं, तुम्ही एक काम करा, नदीच्या तीरावर जा जिथे संगम असेल, आणि हा तेजाचा भाग तुम्ही पाण्यामध्ये सोडा. ज्या स्त्रिया सकाळी सकाळी स्नाना करता येतील, हे तेज त्यांच्या गर्भामध्ये स्थापित होईल. प्रयागराज क्षेत्री अग्निदेवतेनं ते आपलं तेज समर्पित केलं. प्रयागराजला त्रिवेणी संगमावर सप्त ऋषींच्या पत्न्या स्नान करण्याकरता आल्या. त्यात सर्वात आधी अरुंधती मातेने स्नान केलं आणि तिच्यानंतर पुन्हा 7 स्त्रियांनी स्नान केलं. 7च्या पोटामध्ये त्या गर्भाची स्थापना झाली. जेव्हा ऋषींकडे आले आणि सांगितलं की आमच्या पोटामध्ये काहीतरी हालचाल होतीये, ऋषीवर यांना कळालं आणि त्यांनी सांगितलं, हे पाप कोणाचं आहे, तुम्ही सर्व घरातून चालत्या व्हा. तुम्ही सर्व घरातून चालत्या व्हा. तुम्ही पाप करून आल्यात, कुठेतरी तोंड काढ करून आल्यात. इथं राहायचं नाही. जोपर्यंत हे पाप तुमच्याकडनं जात नाही तोपर्यंत तुम्हाला घरात प्रवेश नाही. या 7ही स्त्रियांनी हिमालयाकडे पळ काढली आणि हिमालयामध्ये आपल्या पोटातलं तेज सर्व समर्पित केलं. 7ही स्त्रियांचं तेज एकत्रित आलं. ते एका सरड्याने प्राशन केलं आणि त्या सरद्याच्या पोटामध्ये हळूहळू हळूहळू ते बाळ वाढू लागलं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये शिवपुत्राचा जन्म झाला. षष्ठीला स्वतः महादेवाने जाऊन त्याला आपलंसं केलं. महादेवाने जाऊन त्याला कैलास पर्वतावर आणलं. त्याला अनेक नावं ठेवण्यात आले. षडमुखी, षडानन, कृतिका नक्षत्रावर जन्माला आलेला हा पोरगा, म्हणून त्याचं नाव ठेवलं कार्तिकेय. कैलास पर्वतावर आनंदी आनंद आहे. महादेवाच्या अंगणामध्ये बाळ खेळतंय. कार्तिकेय हळूहळू मोठा होतोय. सर्व देव लोक कैलास पर्वतावर त्याला भेटण्याकरता येत आहेत. का? सर्व देव लोकांना दुःखातून तो बाहेर काढणार आहे. देव लोकांच्या जीवनामध्ये कार्तिकेय मंगलता प्रदान करणार आहे. म्हणून सर्व देव लोकांनी कार्तिकेयला अस्त्र शस्त्र शिकवलेत आणि कार्तिकेयकडून भगवान श्री भोलेनाथाने तारकासुराचा वध करून घेतला. सर्वांनी कार्तिकेयचा जय जयकार केला. भगवान शंकराचं पहिलं बाळ आहे. कार्तिकेयचा जय जयकार झाला. महाराज कार्तिकेयची सर्व स्तुती करू लागले. सनत कुमारांनी भगवान श्री नंदीश्वराला विचारलं, कथा अनेक आहेत. एका कल्पामध्ये तर अशी कथा येते भगवान गणरायांबद्दल. आता कथा बदलली की त्या कथेचा जो कोणी मूळ देवता असेल त्या देवताच्या संदर्भात कथा सांगितल्या जातात. जसं की मी तुम्हाला बोललो की मा सतीचे 51 शरीराचे तुकडे झाले. देवी भागवतात येतं. मा सतीच्या शरीराचे 12 तुकडे झालं. शिव महापुराणात येतं. कथा बदलली, कथा भाग बदलतो. कथा बदलली, त्या कथेतले विषय बदलतात. कार्तिकेयचा जन्म झाला. कार्तिकेयनं सर्व देव लोकांचं मनोरथ पूर्ण केलं. तारकासुराच्या त्रासातून सर्व देव लोकांना मुक्त केलं. इंद्राला इंद्राचं इंद्रपद मिळवून दिलं. सर्वीकडे कार्तिकेयचा बोलबाल होतोय. कैलास पर्वतावर आनंदी आनंद आहे. आणि याच्यानंतर जी कथा सांगितली जाणार आहे ती कथा आहे गणरायांच्या जन्माची, गजाननाच्या जन्माची. भगवान गणपती बाप्पाच्या जन्माची कथा आहे. आता गणपती बाप्पाच्या जीवनाबद्दल तर असे काही प्रसंग येतात. मला एकानं असं विचारलं होतं, महाराज प्रत्येकाच्या लग्नामध्ये गणपती लागतो. म्हटलं बरोबर.
गणपतीशिवाय लग्न होतं का? म्हटलं नाही. म्हणे मग महादेवाच्या लग्नात गणपती कुठे होता? आता घ्या बा कसा काय प्रश्न आला. काही काही प्रश्न असे असतात की डोक्याला मुंग्याच येतात. माईबाप बोले ना, ती आद्य देवता आहे. भगवंतानेच विष्णू परमात्म्याला जन्माला घातलं, भगवंतानेच ब्रह्माजींना जन्माला घातलं. म्हणून त्या भगवंताची भक्ती आपल्या सर्व पापातून मुक्त करते. सर्व देव लोकांना होणारा त्रास महादेवाने तो त्रास दूर केला. महादेवाने त्या त्रासातून सर्वांना सोडवलं. महादेवाची भक्ती सर्व देव लोक करतात. कलियुगामध्ये सुद्धा महादेवाच्या भक्तीला खूप मोठं महात्म्य आहे. महादेवाच्या भक्तीची खूप मोठी महिमा गायली जाते. सकाळी आम्ही जेव्हा रुद्राभिषेक केला, किती सुंदर महादेवाला भस्म लावलं. किती लोक महाराज रुद्राभिषेकसाठी बसले होते. यातला एक आणि एक रुद्राक्ष सिद्ध केलेला रुद्राक्ष आहे. ही संपूर्ण पिंड इतके. आता आज आम्ही काढून घेणार होतो, पण जे महाभाग सकाळी आले नाहीत त्यांना या पिंडीचं दर्शन व्हावं, महादेवाचं दर्शन व्हावं म्हणून ती पिंड तशीच ठेवली आहे. या पिंडीवर जो भस्म लावलाय तो भस्म उज्जैनवरून आणलं, हेही लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना शंका आहे. मला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा 5 मुखी रुद्राक्ष नेमका धारण करायचा की देवाऱ्यात ठेवायचा. मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं 5 मुखी सदा सुखी. जशी पेन किलर गोळी असते ना, तसं 5 मुखी आहे. सर्व गोष्टींवर चालतो 5 मुखी. सर्व म्हणजे सर्व्याच. सर्व म्हणजे शेजारींचा काटा काढायचा असेल तरी चालतो तो. 5 मुखी सर्व कामं करून देतोय. म्हणून 5 मुखीच आणलेत आपण. सर्व रुद्राक्ष 5 मुखीच आहेत. हा देवारातही ठेवू शकतात, परिधानही करू शकतात. हा रुद्राक्ष परिधान करत असताना बऱ्याच लोकांनी आता वेगळे वेगळे प्रश्न विचारलेत. मी जास्त संक्षिप्त सांगणार नाही, फक्त एवढं सांगेल, रुद्राक्ष कोणीही धारण केला तरी चालतो. कोणी म्हणजे कोणी, स्त्रीने पुरुषाने, अबाल वृद्ध, शाकाहारी, कोणी. समजून घ्या, मला जास्त डीप मध्ये सांगायला लावू नका. फक्त या रुद्राक्षाचं एक महत्व लक्षात घ्या. कोणाच्या जर अंतयात्रेत गेला तर रुद्राक्ष काढून घ्यावा किंवा आंघोळ करावी. त्याला सरसोच्या तेलमध्ये टाकावं, तांदळावर किंवा पिवळ्या कपड्यावर ठेवून त्याची पूजा करावी. हे 5 मुखी रुद्राक्ष सिद्धच आहेत, पण घरी जाऊन कशी पूजा करायची हेही मी सांगणार आहे. उद्या रुद्राक्ष वाटप होणार आहे. कोणाला रुद्राक्ष दिले जाणार आहेत? ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेले त्यांना रुद्राक्ष दिले जाणार आहेत. उद्या कथा झाली की कधीनंतर रुद्राक्षाची वाटप आहे. काही लोकांचा विचार होईल, पण तो परवा होईल. अजून डोक्यात आहेत काही गोष्टी. पण ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेले आहेत ते उद्या व्यवस्थित रांगेत येऊन जेवढे लोक आहेत त्यांना दिला जाईल, आणि बाकीच्यांना मात्र परवा दिले जातील रुद्राक्ष. हे लक्षात घ्या. म्हणून सांगता येत नाही, उद्या पुन्हा प्लॅनही बदलू शकतो. एकदाच परवाच्या दिवशी आपण सर्वांना रुद्राक्ष देऊ शकतो. पण ज्यांनी ज्यांनी कुपन घेतलेले नाहीत, ज्यांनी ज्यांनी रुद्राक्षाचे टोकन घेतलेले नाहीत, तुम्ही किती प्रयत्न करा, फुकट कोणालाही मिळणार नाही. आणि 100 रुपये काही विशेष चीज नाही महाराज. 100 रुपयाची पुडी खाऊन थुकतो आपण. 100 रुपये कुठे गेले खर्च करून येतो, पण नको तिथे चिकित्सा नाही. खरंच रुद्राक्ष 100 रुपयाचा तू घेऊ नको, पण तुझ्या चिपरा डोळा इथं चमकू नको. बरं कशा करता? नको त्या जागेची चिकित्सा करतो आपण. 100 रुपयात काय घ्यायचं आपल्याला? काय नाही. आणि तुम्ही दिलेला पैसा चांगल्या कामाकरता खर्च होणार आहे. म्हणून ज्यांना ज्यांना पाहिजे, समोर कुपन आहेत, कुपन घेऊन जा. रुद्राक्ष उद्याही वाटू शकतो आणि परवाही वाटू शकतो. उद्याच वाटले जातील असं फायनल नाही. 50% उद्या ज्यांच्याकडे कुपन आहेत त्यांना, हा, आणि परवाच्याही दिवशी काही वाटले जातील. म्हणून ज्यांना ज्यांना कुपन पाहिजेत त्यांनी घ्या. महादेव ही अत्यंत भोळी देवता आहे दादा. सर्वांना कमी साधनेमध्ये जास्त फल देणारी देवता आहे. म्हणून या महादेवाचं पूजन केलं पाहिजे, महादेवाची भक्ती केली पाहिजे, महादेवाची साधना केली पाहिजे. भगवंताला सर्वात आवडणारं वाद्य काय? डमरू. काय आवडतं? डमरू. तुम्ही जोरात वाजवा की हलकं वाजवा, डमरूच्या नादावर भगवंत नाचतो. भगवंतच काय, आमचा कथा मंडप सुद्धा नाचतो. मग तो डमरू धीरे वाजू दे की जोरात वाजू दे. म्हणून महादेवाला सुद्धा सांगतात भक्त, भोले तेरा डमरू, भोले तेरा डमरू बजे धीरे धीरे, भोले तेरा डमरू बजे हरि बोल. भोले तेरा
तेरा डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे बजे धीरे धीरे हो बजे धीरे 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 बजे धीरे धीरे बजे धीरे धीरे हो गिरना के तीरे 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 बोले तेरा हो बोले तेरा डमरू बजे धीरे हरि बोल तेरा महादेव डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे महाकाल है रुत बल सुहा इत महाकाल है रुत बल सुहा इत महाकाल है रुत बल सुहा बिच मलिया भजे धीरे धीरे बिच मलिया भजे धीरे धीरे बजे धीरे धीरे ओ बोले 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 बजे धीरे धीरे बजे होले होले शंकर तेरा डमरू बजे धीरे धीरे शंकर तेरा डमरू बजे धीरे धीरे शंकर तेरा डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे ऐका काही लोक निव्वळ टाइमपास करण्याकरता उभे राहतात असं नाही अरे भगवंताला हजारो डोळे आहेत आपल्याला दोन दोनच आहेत महादेवाला तीन आहेत काल महादेवाच्या लग्नात तुम्ही शेवटी नाचले नाही हा आनंद पुन्हा पुन्हा मला एक गोष्ट सांगा आता इथं किती पण नाचले तुम्ही कोणीच काही म्हणणार नाही आणि घरी जाऊन नाचून पहा बरं म्हणतीन याला जमा करा लवकर याच्या डोक्यात फरक पडला म्हणून हे स्वातंत्र्य फक्त इथंच आहे नाचलं पाहिजे फक्त तुम्ही का मला असं वाटतं मी पण नाचलं पाहिजे नाचलं पाहिजे का मी पण वा 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 मग मी नाचल्यावर तुम्ही पण नाचलं पाहिजे मी नाचतो मग गुडघं दुखतंय म्हणून राहून पाहतो बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू दीपक दादा पुढे या अरे बोल ते मागची मंडळी हात उठाते हुए क्या बात है वाह. महिला मंडळ भोले हैं तुझे शनि देवा इत भोले हैं तुझे शनि देवा इत भोले हैं तुझे शनि देवा इत भोले हैं तुझे शनि देवा हो बीच में अम्बे सजे धीरे धीरे हो बीच में अम्बे बजे धीरे धीरे अरे ते कोपऱ्यातलं महिला मंडळ देव तुमचा कोणीच लागत नाही का बीच में अम्बे बजे धीरे धीरे सजे धीरे धीरे सजे धीरे धीरे सजे होले होले सजे धीरे धीरे सजे होले होले सजे धीरे धीरे सजे होले होले बोले तेरा डमरू बजे ते धीरे मागचे 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 महिला मंडळीच्या मागे हरिबोल बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे अरे बोले तेरा डमरू बजे धीरे धीरे हेलो हेलो नको बोले तेरा डमरू बजे नको नको बोले तेरा डमरू बजे हरिबोल बोले तेरा डमरू बजे
शंकर भोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाई ओ जटा में से गंगा बहाई शंकर भोले गले में नाग डोले घटा में से गंगा बहाती है जटा में से गंगा बहाती है ओ शिव शंकर भोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाई ओ जटा में से गंगा बहाई शिव शंकर भोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाती है जटा में से गंगा बहाती है वाह माय मौलाना धन्यवाद आहे क्या बात आहे पुरुष मंडळी तुमचं काय खरं दिसत फूल लाया बेल लाया तेरे लिए फूल लाया बेल लाया तेरे लिए फूल लाया बेल लाया तेरे लिए फूल लाया बेल डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला महादेव न जटा म गंगा निधारा महादेव न जटा म गंगा निधारा डम 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 डमरू ए वाला डम 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 डमरू वाला महादेव ने जटा म गंगा निधारा ओ महादेव ने जटा म गंगा निधारा महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळाने दर्शन दे मला भोळ्या महादेवा उघड तिसरा डोळाने दर्शन दे मला बसा खाली बसा पार्वती पतये हर हर महादेव शिव महापुराण भगवान की जोरात 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 डम 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 डमरू वाला महादेव न रुका गंगानी धरा शंकरा उघड तिसरा डोळान दर्शन दे देवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला देवा उघड तिसरा डोळाने दर्शन दे. हे भजन तुमचं नाहीच तुमच्या कामाचं नाहीये इकडं पाहायचं कसा आवाज येतो. ए खाली मान टाकायची वेळ येऊ देऊ नका हा? जोरात बेंबीच्या देडापासून झालं पाहिजे ऋषीपांत्यावर आवाज गेला पाहिजे इथून डम 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 डमरू वाला ये हुआ आवाज पाहिलं तुम्ही असं करता जोरात महादेवना जट्टा मा गंगा निधारा महादेवा
उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान वा जीव मेरे लाल जोरात काय घाबरू नका ज्यांनी ज्यांनी जोरात भजन केलं ना तुम्ही कुवारे राहतच नाही 100% जमीन तुमची बोले शिव महापुराण भगवान की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव